नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आत्ताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत। पाकनं स्वतःचीच 2 JF-17 ही विमानं पाडल्याची बातमी आहे। जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलनं ही विमानं पाडली गेली आहेत। विमानं पाडल्यानं एक पाकिस्तानी पायलट ठार झालाय। दुर्घटनेबद्दल पाकचं साळसूद मौन बाळगलेलं बघायला मिळतंय। भारताची विमानं समजून स्वतःचीच विमानं पाडल्याची शक्यता व्यक्त होते। नुकतीच पाकनं चीनकडून ही मिसाईल्स घेतली होती। पाकनं 2 JF-17 ही विमानं पाडलेली आहेत। ही स्वतःचीच JF-17 ही विमानं त्यांनी पाडली आहेत। अनेक वेबसाईट्सवर पाकची लढाऊ विमानं पाडल्याची बातमी आहे। भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकची भंबेरी उडतेय, गाळण उडतेय असंच म्हणावं लागेल। पाकनं भारताचा धसका घेतलाय की काय अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। भारताची विमानं समजून पाकने स्वतःचीच F-17 ही 2 मिसाईल्स पाडलेली आहेत। नुकतीच ही दोन्ही मिसाईल्स पाकनं चीनकडून घेतलेली होती। F-17 ही 2 मिसाईल्स पाडल्यानंतर त्यातला एक वैमानिक ठार झाल्याची सुद्धा माहिती मिळतेय। पाकनं भारताचा इतका धसका घेतलाय की काय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। पुढच्या बातमीकडे वळूया। भारतानं आज अंतराळ युद्ध क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी झेप घेतली। अंतराळात पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर उपग्रह पाडण्याची चाचणी आज भारतानं यशस्वीरित्या पार पाडली। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची घोषणा केली। दुपारी 12:20 सुमाराला त्यांनी देशाला संबोधित केलं। आतापर्यंत हे तंत्रज्ञान फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे होतं। आता या यादीत चौथा देश भारत ठरलाय। मोदींनी या अभूतपूर्व यशासाठी DRDOच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलेलं आहे। भारताला जगात शांतताच हवी आहे, युद्ध हा आमचा हेतू नाही असं मोदी म्हणाले। हमारे वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में, स्पेस में 300 किलोमीटर दूर LEO लो अर्थ ऑर्बिट में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है। LEO लो ऑर्बिट में यह लाइव सैटेलाइट, जो कि एक पूर्व निर्धारित लक्ष्य था, उसे एंटी सैटेलाइट ASAT मिसाइल द्वारा मार गिराया गया है। सिर्फ 3 मिनट में सफलतापूर्वक यह ऑपरेशन पूरा किया गया है। मिशन शक्ति यह अत्यंत कठिन ऑपरेशन था, जिसमें बहुत ही उच्च कोटि की तकनीकी क्षमता की आवश्यकता थी। वैज्ञानिकों द्वारा सभी निर्धारित लक्ष्य और उद्देश्य प्राप्त कर लिए गए हैं। हम सभी भारतीयों के लिए यह गर्व की बात है कि यह पराक्रम भारत में ही विकसित एंटी सैटेलाइट ASAT मिसाइल द्वारा सिद्ध किया गया है। मिशन शक्ति से जुड़े सभी DRDO वैज्ञानिकों, अनुसंधानकर्ताओं तथा अन्य संबंधित कर्मियों को बहुत बहुत बधाई देता हूं, जिन्होंने इस असाधारण सफलता को प्राप्त करने में योगदान दिया। आज फिर उन्होंने देश का मान बढ़ाया है। हमें हमारे वैज्ञानिकों पर गर्व है। एंटी सॅटेलाइट मिसाईल यंत्रणा म्हणजे नक्की काय यावर सुद्धा आपण नजर टाकूया। शत्रू देशांचे उपग्रह पाडणं, निकामी करण्याचे तंत्रज्ञान, स्फोटक क्षेपणास्त्र अंतराळात पाठवणं हे मोठं आव्हान। जितकं वजन अधिक तेवढी आव्हानं जास्त। अंतराळात उपग्रहांचा वेग
5 ते 7.5 किलोमीटर प्रति सेकंद इतका असतो. उपग्रहाचा अचूक निशाणा साधणं मोठं आव्हान असतं. अँटी सॅटेलाइट मिसाईलचा प्रवास हा 200 ते 80 किलोमीटर इतका असतो. युद्धाच्या या प्रकाराला अंतराळ युद्ध म्हणजे स्पेस वॉर असं म्हणतात. आतापर्यंत कुणीही याचा वापर शत्रूवर केलेला नाही. अमेरिका, रशिया, चीननं केवळ चाचण्या केलेल्या आहेत. जगात यासाठी 1950च्या दशकापासून प्रयत्न सुरू झाले. 13 सप्टेंबर 1985ला अमेरिकेला पहिल्यांदा यश आलं. 11 जानेवारी 2007ला चीनकडून अशी यशस्वी चाचणी झाली आणि मे 2016 मध्ये रशियाची चाचणी यशस्वी झाली. तर 27 मार्च 2019ला यशस्वी चाचणी करणारा भारत हा चौथा देश ठरलेला आहे. 2017 पासून इस्रायलकडूनही प्रयत्न सुरू आहेत. मिशन शक्ती यशस्वी झालं. काय पार्श्वभूमी आहे त्या मॅचची बघा. उपग्रह पाडण्याची क्षमता याआधी अमेरिका, रशिया आणि चीनकडेच होती. युद्ध परिस्थितीत शत्रू देशाचे उपग्रह पाडण्यास आता भारत सुद्धा सक्षम झालेला आहे. या संदर्भात पहिली घोषणा 2012 मध्ये झाली. भारत उपग्रह विनाशक तंत्रज्ञानासाठी तयार झाला. तत्कालीन DRDO प्रमुख VK सारस्वत यांनी हे स्पष्ट केलं. अग्नि क्षेपणास्त्र यंत्रणेनंतर भारताला आत्मविश्वास भारताचा वाढलेला आहे. अग्नि 5 या क्षेपणास्त्राच्या यशानंतर मिशन शक्तीवर काम सुरू झाल्याचं वृत्त आहे. मोहिमेत इस्रोची मदत घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनकडे किमान 10 वर्षांपासून तंत्रज्ञान उपलब्ध आहे. युद्ध, सर्जिकल स्ट्राईक दरम्यान शत्रूचे उपग्रह निकामी करणं किंवा नष्ट करणं हे शक्य आहे. संरक्षण जगतामध्ये याची नोंद नक्की घेतली जाणार आहे. राजनैतिक पडसादांवरही सरकारने नक्की विचार केला असणार आहे. अमेरिका, रशियाच्या प्रतिक्रियेकडे सुद्धा आता लक्ष लागून राहिलेलं आहे. यावरच आलेल्या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. ये जो टेस्ट है ये पहली बार ही सफल हो गया है और इसके लिए ये जो मैं और मुबारकबाद देना चाहता हूं अपने इंजीनियर और साइंटिस्ट को कि उन्होंने ये कर दिखाया है कि हमारी कैपेबिलिटी कितनी अच्छी है. आपको पता है कि पीछे मार्स मिशन भी उन्होंने पहले बार जो हमारा मार्स मिशन है पहली चांस में ही वो सक्सेसफुल रहा. अमेरिका ने कितने टेस्ट किए, रशिया ने कितने टेस्ट किए, चाइना ने कितने टेस्ट किए और फिर जाके उनका ये जो परीक्षण है वो सफल हुआ. पर हिंदुस्तान ने ये पहली बार में अचीव कर लिया. ये दर्शाता है कि हमारे साइंटिस्ट और हम सब जो है लोग जो है इस हमारे देश के कितने काबिलियत रखते हैं और कितना वो अच्छा काम कर सकते हैं. आपल्या शास्त्रज्ञांनी जे अत्यंत कमी वेळामध्ये हे संपूर्ण कार्य या ठिकाणी करून दाखवलं आहे. मी त्याबद्दल भारताच्या शास्त्रज्ञांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेषतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. ऐतिहासिक मिशन शक्ती यशस्वी केल्याबद्दल भारतीय वैज्ञानिकांचं अभिनंदन, शुभेच्छा. भारत एक सुपर इकॉनॉमिक पॉवर बनण्याच्या प्रक्रियेत गतिशील आहे. त्याचबरोबर एक वैज्ञानिक पॉवर देखील बनण्याकरता विश्वगुरू बनण्याची क्षमता ठेवतो आहे. हेच या घटनेतून सिद्ध होत आहे. माझ्या सर्व वैज्ञानिकांना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. ही जी अँटी मिसाईल सॅटेलाइट सिस्टम जी आहे, सॅटेलाइट वाचवण्याची जी सिस्टम आहे ती डिप्लॉय होणार का हेही त्यांनी असताना सांगितलेलं आहे किंवा ते डिप्लॉय कधी होईल हेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या अँटी मिसाईल सिस्टमने असताना ट्रायल स्टेज क्रॉस केलेला आहे का हेही त्यांनी सांगितलेलं आहे किंवा ते सगळ्या रिसर्च सेंटरनी त्याला मान्यता दिलेली आहे हेही त्या ठिकाणी दिसत नाही. तर प्राईम मिनिस्टरने नुसतं असताना भाषणामध्ये आम्ही अमुक असं डेव्हलप केलेलं आहे हे इलेक्शनचा एक जुमला असा मी त्या ठिकाणी मानतो. आणि जाता जाता देशाची डिफेन्स सिस्टम किंवा येणाऱ्या पंतप्रधानाला डोकेदुखी करून जाणं याच्या पलीकडे त्यांचा हेतू मला काही दिसत नाही. आणि आता 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या महासंग्राम विषयीच्या बातम्या. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सकाळी 11 वाजता दिल्लीत दाखल झाली. संजय निरुपम आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांसोबत ती दिल्लीला पोहोचली.
उर्मिला आज दुपारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश होईल अशी माहिती मिळते आहे। पक्षप्रवेशानंतर काँग्रेस पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेत उर्मिलाला उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्याबाबतची घोषणा केली जाऊ शकते। उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टी विरोधात उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला। यावेळी संजय निरुपम सोबतच मिलिंद देवरा हेही उपस्थित होते आणि महत्त्वाचं म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। साधारणतः ज्या पद्धतीनं माहिती मिळाली, इथे 1 वाजता या समोर जे घर दिसतं हे राहुल गांधींचं निवासस्थान आहे। इथे 1 वाजता त्या पोहोचल्या आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे आणि त्यांना मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी जवळपास शक्यता आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नवीन बन्सलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या कुळाचाराप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब थोड्याच वेळापूर्वी एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते। त्यांनी एकविरा देवीचं दर्शन घेतलं। ठाकरे कुटुंबियांची कुलदैवत आहे एकविरा देवी। मोठ्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक निकालानंतर सुद्धा ठाकरे कुटुंब विजयी उमेदवारांना घेऊन कुलदैवत एकविरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात, आशीर्वाद घ्यायला येत असतात। आजही शिवसेनेचे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत कार्ल्याला जाऊन एकविरा देवीच्या दर्शनाला उपस्थित होते। पुढे जात असताना आमची परंपरा आहे की प्रत्येक वेळेला येऊन आईचे आशीर्वाद घ्यायचे आणि तिचे आशीर्वाद घेतल्यानंतर प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं, हा आमचा अनुभव आहे। त्याचप्रमाणे याही वेळेला मी पुढची जी शिवसेनेची वाटचाल आहे तिच्या यशाकरता आशीर्वाद मागायला आलो होतो। आशीर्वाद मागितलेले आहेत। शिवसेना आणि साहजिकच आहे युती झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीला भरघोस यश मिळू दे ही प्रार्थना मी आईच्या चरणी केलेली आहे।